बीसीसीआयला माझा फक्त एकच सवाल असा आहे की तुम्ही का सिनियर प्लेअरला घरी बसल्या बसल्या रिटायरमेंट घ्यायला भाग पडताय? का तुम्हाला एवढं जमत नाहीये की जे आपले सिनियर प्लेयर्स आहेत, लेजंड प्लेयर्स आहेत, फॉर एक्झाम्पल चेतेश्वर पुजारा झाला, त्याच्यानंतर रविचंद्रन अश्विन झाला, आता रोहित शर्मा आहे, विराट कोहली आहे, अशा संपूर्ण प्लेयर्स जे रिटायरमेंटसाठी उत्सुक झालेले आहेत घरी बसल्या बसल्या, त्यांना का तुम्ही तसा भाग पाडताय? तुम्ही त्यांना प्रॉपर एक सेंड ऑफ सिरीज ठेवा, सेंड ऑफ मॅच ठेवा, सेंड ऑफ सेरेमनी ठेवा, काही ना काहीतरी मान सन्मानाने त्यांना क्रिकेटमधून बाहेर जाऊ द्या ना. तुम्ही का त्यांना घरी बसल्या बसल्या रिटायरमेंट घ्यायला लावता आहे? अतिशय चुकीची गोष्ट जी आहे ना ती बीसीसीआय करत आहे. माहित नाही हे कोण असं भाग पाडतंय. एखाद्या प्लेअरला बाहेर काढलं की पुन्हा त्याला एंट्री भेटते 10 वर्षानंतर. अरे त्याला 10 वर्ष एंट्री भेटत नाही तर तो डिमोटिवेट होतो, अचानक 4थ्या-5व्या वर्षी तो रिटायरमेंट घेऊन टाकतो. तुम्ही त्यांना प्रॉपर चान्स द्या, प्रॉपर एक शेवटची सिरीज द्या. सचिन तेंडुलकर सरांसोबत जसं केलं होतं आपण, तसं तुम्ही ह्या बाकीच्या प्लेअर सोबत का नाही केलं? का हा भेदभाव करण्यात येतोय? हाच माझा सवाल आहे संपूर्ण बीसीसीआयच्या टीमला.